अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी खासदार अनिल बोंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करावी आणि ई-पीक पाहणी नोंदवावी असं आवाहन दादा भुसे यांनी केलं। तसेच माती आणि पाण्याचं संवर्धन करण्यावरही त्यांनी भर दिला। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं। वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सेनानी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी, गुरुजन, विद्यार्थी आणि पत्रकार बांधवांना आणि समस्त नागरिकांना मी शुभेच्छा देतो। जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाला, तसेच ऑगस्ट महिन्यातही योग्य प्रमाणात पाऊस नसल्याने या वर्षीच्या पावसाची सरासरी 45% आहे। येत्या काळामध्ये जल व्यवस्थापनाचे आव्हान आपल्या सर्वांच्या समोर असणार आहे। याची सर्व नागरिकांनी आतापासूनच जाणीव घेऊन पाण्याचा काटकसरीने उपयोग करणं गरजेचं आहे। कृषी ही प्राथमिकता असलेल्या राज्यात शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध होत आहेत। जिल्ह्यात सर्व पिकांखालील एकूण क्षेत्र 6,83,000 हेक्टर असून खरीप हंगामात 6,39,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे। खते उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेली असून लिंकिंग, साठेबाजी, अधिक किमतीने कृषी निविष्ठा विक्रीवर पायबंद घालण्यात आलेला आहे। नुकत्याच 30 जुलै रोजी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली। यात सुमारे 58,000 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे। यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे। तसेच 1,000हून अधिक घरांची पडझड झालेली आहे। या सर्वांना नुकसान भरपाईची मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन कार्य करीत आहे।